सक्सेस अबॅकसचा क्लास आता मुलांना ऑनलाईन सुद्धा जॉईन करता येतो बरं का. आजपर्यंत 15,000 पेक्षा अधिक मुलांनी सक्सेस अबॅकसचा ऑनलाईन कोर्स पूर्ण केलाय. हा कोर्स ऑनलाईन असला तरी 100% रिझल्ट ओरिएंटेड आहे. 3 महिन्यातच पालकांना मुलांची प्रगती दाखवली जाते. सक्सेस अबॅकस सर्वाधिक पालकांची पसंती असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य अबॅकस संस्था आहे. त्यामुळे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सक्सेस अबॅकस जॉईन करा. नमस्कार. सक्सेस अबॅकसच्या या फ्री डेमो लेक्चर मध्ये मी सर्व विद्यार्थी व पालकांचे स्वागत करते. ह्या ठिकाणी आपल्या बरोबर अजून काही पालक जॉईन होत आहेत, तर आपण 2 मिनिटं त्यांचा वेट करूया. प्लीज सगळ्यांनी आपल्या डिव्हाइसचं जे नाव आहे ना ते रिनेम करा. आपल्या पाल्याचं नाव लिहा, जेणेकरून मला त्यांच्याबरोबर संवाद साधता येईल. प्लीज सगळ्यांनी आपल्या डिव्हाइसचं मोबाईलचे जे नाव आहे ते पार्टिसिपेंट मध्ये जा आणि तिथे रिनेम ऑप्शन आहे, तर तिथे चेंज करा. पाल्याचं नाव लिहा तिथे. पुनश्च मी सर्व विद्यार्थी व पालकांचे या ठिकाणी स्वागत करते. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. माझं नाव आहे नीरजा सागर लिंगायत आणि सक्सेस अबॅकसच्या माध्यमातून मी ऑनलाईन क्लासेस घेते. माझं क्वालिफिकेशन आहे बीकॉम ग्रॅज्युएट. तसंच गेली 6 वर्ष मी शाळेत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. तर मित्रांनो, आज जो आपण हा डेमो लेक्चर पाहत आहोत तो सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून पाहत आहोत. आमची संस्था गेली 10 वर्ष अबॅकस या क्षेत्रात अग्रगण्य संस्था आहे. आमच्या संस्थेला बेस्ट अबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र ह्या पुरस्कार देखील मिळालेला आहे. तसंच आमचा एक विद्यार्थी हर्षवर्धन देशमुख यांनी कमीत कमी वेळ 2 अंकी पाढे बोलण्याचा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड देखील केले आहे. त्याबद्दल आपण पुढे माहिती घेणारच आहोत. 28, 56, 84, 112, 140, 168, 196, 224, 252, 280, 29, 58, 86, 145, 174, 203, 232, 261, 290, 72, 144, 216, 288, 360, 432, 504, 576, 648, 720, 98, 196, 294, 392, 490, 588, 686, 784, 882, 980, 99, 198, 297, 396, 495, 594, 693, 782, 891, 990. मित्रांनो, आज हा स्पर्धेचा युग आहे आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये जो विद्यार्थी गतिमान व प्रगतिशील असतो तोच विद्यार्थी आघाडीवर राहतो. ह्या उद्देशाने आपला विद्यार्थी देखील आघाडीवर राहिला पाहिजे. तर त्याच उद्देशाने आपण आजचा हा डेमो लेक्चर पाहत आहोत. ह्या डेमो लेक्चर मध्ये मी आपल्याला काय काय शिकवणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर आजच्या या डेमो लेक्चर मध्ये अबॅकस म्हणजे काय, विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये अबॅकस कसा फायदेशीर ठरणार आहे, अबॅकसचे फायदे काय आहेत आणि आज आपण ह्या डेमो लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थी ह्या अबॅकसमुळे कसे आघाडीवर राहतील हे सगळे माहिती, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या या डेमो लेक्चर मधून देणार आहे. तर माझी सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती आहे, त्यांनी हा डेमो लेक्चर शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुमच्या दृष्टिकोनातून हा डेमो लेक्चर खरंच खूप फायदेशीर ठरणार आहे. तर माझी सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती आहे की त्यांनी हा डेमो लेक्चर शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि ह्या डेमो लेक्चरच्या शेवटी मी गणितातले काही छान छान ट्रिक्स देखील तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला पाढे 2 अंकी पाढे जे आहेत, गणित आहे, ती सोपी जाणार आहेत. काही सेकंदांमध्ये तुम्ही त्याची उत्तरे काढू शकता. माझी विनंती आहे की सर्वांनी हा डेमो लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करायचा आहे. माझी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी बुक व पेन घेऊन बसायचं आहे. ह्यापुढे जे मी तुम्हाला शिकवणार आहे सर्वांनी मला चॅट बॉक्स मधून त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. ओके, मी जे एक्सप्लेन करते तुम्हाला त्याचे तुम्ही आन्सर्स द्यायचे चॅट बॉक्स मध्ये. ओके, आता अबॅकस म्हणजे काय आणि अबॅकसचा जन्म कसा झाला, तर भट्टाचार्य यांनी 5व्या शतकात अबॅकसची संकल्पना भारतात आणली. पण आपला दुर्दैव की आपण ती पुढे नेता आली नाही आणि ही संकल्पना नंतर चायना, जपान आणि रशिया ह्या देशांनी पुढे नेली. आज जे आपण अबॅकस बघत आहोत ते जॅपनीज अबॅकस आहे. ओके,
आता ह्याला अबॅकस टूल असं म्हणतात. ओके, ह्या टूलवर आपण 0 to 10 lakhs पर्यंतच्या व्हॅल्यू क्रिएट करू शकतो. तसेच ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन सारखे सम्स आपण ह्याच्यावर सोडवतो. ह्या टूलला स्टुडंट टूल म्हटलं जातं. ह्या टूल वरूनच या कोर्सचं नाव अबॅकस असं कोर्स म्हटलं जातं. ओके, आता तुम्ही म्हणाल हे खेळण्यासारखी दिसणारी गोष्ट आहे, तर ह्याच्यावर आपण कशी सम सॉल्व्ह करतो? हो, हीच खेळण्यासारखी जी वस्तू आहे ना, जी मुलांना अट्रॅक्ट करते आणि अबॅकस शिकायला इंटरेस्ट निर्माण करते. आता तुम्ही ह्याचीच प्रतिकृती माझ्या मागे बघू शकता. ओके, ह्याला काय म्हणतात? मास्टर अबॅकस. हे टीचर्स यूज करतात म्हणून ह्याला आपण मास्टर अबॅकस म्हणतो. आता जेव्हा आपण अबॅकस वर सम सॉल्व्ह करतो ना, तर त्याला आपण एक बोलायची पद्धत आहे. पहिला मी तुम्हाला या टूलची ओळख करून देते. ओके, आता ही ब्लॅक तुम्ही चौकड बघता, ह्याला आपण अबॅकस मध्ये फ्रेम असं म्हणतो. त्याच्यानंतर तुम्ही इथे व्हाईट हे रॉड्स बघताय, ह्याला आपण कॉलम रॉड असं म्हणतो. त्या रॉडला कॉलम रॉड म्हणतो. इथे तुम्ही आडवी पट्टी बघू शकता, ह्याला आपण डिवायडर म्हणतो. तर हे डिवायडर काय करतं? ह्या टूलला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. ओके, आता ह्याच डिवायडर वर तुम्ही 5 पॉइंट बघू शकता. 1 2 3 4 5. हा जो मिडल पॉइंट आहे ना, त्याला आपण युनिट पॉइंट असं म्हणतो. आपली जी व्हॅल्यू आपण स्टार्ट करतो ती ह्या युनिट पॉइंट पासून स्टार्ट करतो. जसं मॅथ्स मध्ये युनिट, टेन्स, 100, 1000 असतं ना, तसंच इथून आपण युनिट स्टार्ट करतो. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 अँड सो ऑन. ओके, आता इथे तुम्ही ही मणी बघू शकता, ह्याला आपण बिट्स म्हणतो. अबॅकस मध्ये ह्याला बिट्स म्हणतो. जे खालच्या रो मध्ये आहे ते लोअर बिट्स आहेत आणि ह्याला अप्पर बिट असं म्हणतो. आता युनिट पॉइंट वर जी बिट आहे, ह्या हर एक बिटची व्हॅल्यू आहे 1. ह्या हर एक बिटची व्हॅल्यू आहे 1 आणि ह्या युनिट पॉइंटच्या वर जो बिट आहे त्याची व्हॅल्यू आहे 5. ओके, आता मी तुम्हाला व्हॅल्यू कशी क्रिएट करतात ते दाखवतो. ओके, त्याच्या मी तुम्हाला सम्स कसे आपण रीड करतो ते सांगते. आता अबॅकस मध्ये ऍडिशनला ऍड असं म्हणतात आणि सबट्रॅक्शनला लेस म्हणतात. ओके, ऍडिशनला ऍड, सबट्रॅक्शनला लेस. जेव्हा आपण सम रीड करतो, आपण सम कसं करणार? जेव्हा नंबरच्या पुढे कोणतीही साइन नसते म्हणजे ऍड आहे. ऍड 2, ऍड 5, ऍड 1, लेस 5, that is or answer. ओके, आन्सरला पण करतो that is or answer. ओके, अजून एक मी सम रीड करून दाखवते. add 5, add 4, less 5, less 2, that is or answer. आता आपण टूलवर व्हॅल्यू कशी क्रिएट करतात ते दाखवतो. सगळ्यात पहिला व्हॅल्यू असते आपली 1. तर हा जो युनिट पॉइंट आहे, युनिट पॉइंटच्या इकडे जो बिट आहे, मगाशी मी सांगितलं की त्याची व्हॅल्यू असते 1. तर हा बिट मी टुवर्ड्स डिवायडर टच केला, आपली व्हॅल्यू आली 1. 1 च्या नंतर येतो नंबर 2. जेव्हा 2, तर मी काय करणार? 2 बिट्स टुवर्ड्स डिवायडर घेणार. 1 2, आपली व्हॅल्यू झाली 2. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय ना? ती सगळ्यांनी एकदा चॅट करा की माझा आवाज आणि माझा जो बोर्ड येतो तो व्ह्यू तुम्हाला प्रॉपर येतोय का? 2 च्या नंतर व्हॅल्यू येते 3. 1 2 3. 3 बिट्स मी टच केले डिवायडरला. ओके, 3 च्या नंतर कोणती व्हॅल्यू येते? 3 च्या नंतर येतं 4. ओके, 1 2 3 4 आली 4. 4 च्या नंतर काय येतं? 5. आता इथे एकही बिट आहे का? आपल्याकडे एकही बिट आहे का? नाही. मग 5 कसं येणार? हा जो युनिट पॉइंटचा वरचा बिट आहे ना, त्याची व्हॅल्यू किती आहे? 5. अच्छा, 5 च्या नंतर काय येतं? 6. 5 6. 6 च्या नंतर
7 5 6 7 7 च्या नंतर 8 5 6 7 8 8 च्या नंतर 9 5 6 7 8 9 बघितलं कशी आपण व्हॅल्यू क्रिएट केली. ओके, आता जेव्हा एकही बीट ह्या डिवायडरला टच नसतो, एकही बीट जेव्हा टच नसतो तेव्हा आपली व्हॅल्यू किती असते? 0. ओके, 0 व्हॅल्यू असते. आता मी तुम्हाला टूलवर व्हॅल्यूज दाखवते. सगळ्यांनी चॅट बॉक्स मधून मला आन्सर सांगायचा आहे की मी ती किती व्हॅल्यू घेतली. चला सगळ्यांनी चॅट बॉक्स मधून आन्सर द्या. किती व्हॅल्यू आहे आपली? तुमच्या मुलांना गणिताची भीती वाटते का? भेटा निधीला, जी घर बसल्या सक्सेस अबॅकसचे ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करते. आणि ही आहे प्रिशा, तीही सक्सेस अबॅकसच्या मदतीने अवघडातले अवघड प्रॉब्लेम सहज पद्धतीने सोडवायला शिकत आहे. सक्सेस अबॅकसचे एक्सपर्ट टीचर्स त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर पर्सनली लक्ष देतात. तसेच इथे बेसिक कॅल्क्युलेशन पासून ते गणितातील ऍडव्हान्स टेक्निक्स पर्यंत सर्व अभ्यासक्रम कव्हर केला जातो. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा, सगळ्यांनी चॅट करा. आता किती व्हॅल्यू आहे? चॅट करा, चॅट करा, चॅट करायचंय सगळ्यांनी. व्हेरी गुड देवांश, दिव्यांश, व्हेरी गुड. सगळ्यांनी चॅट करायचं आहे. मल्हार व्हेरी गुड. आर्यनने 0 लिहिलंय. 0 रॉंग आहे. आपली अप्पर बीटची व्हॅल्यू किती आहे बाळा? 5 आहे. 5. प्रतीक व्हेरी गुड. आता किती व्हॅल्यू आहे आपली? नाही 3 नाही. 3 कसं? व्हेरी गुड प्रतीक. व्हेरी गुड देवांश, दिव्यांश व्हेरी गुड. दिव्येश सॉरी मी प्रोनाउन्स रॉंग करत असेल तर. सोहम व्हेरी गुड. मल्हार व्हेरी गुड. ओके, आता तुम्ही बघितलात आपण कशी व्हॅल्यू क्रिएट केले. आता मी तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे सम्स दाखवते. टूलवर ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे सम्स कसे करतात. आर्यन 20 कशी येणार? 20 रॉंग आहे. हे बघ 5 6 7 8 8 आली ना, मग 20 कशी येणार? 8 आहे. व्हॅल्यू आपली 8 आहे. ओके, चल आता आपण काय बघूया ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे सम्स आपण टूलवर कशी करतो. आता फर्स्ट आहे ऍड 2 बिट्स टुवर्ड्स दी डिवायडर. डिवायडरला मी काय केले? 2 बिट टच केले. ऍड 5 ऍड 1 परत 1 बीट मी टच केलं आणि लेस 5 म्हणजे 1 बीट लेस केलं. आपला आन्सर किती आलं? 1 2 3 आलं. 3 आन्सर. येस देवांश व्हेरी गुड. 3. नेक्स्ट ऍड 5 ऍड 4 1 2 3 4 लेस 5 लेस 2. Answer is 2. Answer is 2. Very good, Manda. Next, add 1, add 5, add 2, less 3. 1, 2, 3. Let's scale. Answer is very good, Pratik. Answer is 5. आता बाकीचे जे 3 सम्स आहेत ते मी टूलवर करणार. आन्सर तुम्ही देणार. व्हेरी गुड आर्यन. ओके, नेक्स्ट 3 सम्सचे आन्सर तुम्ही द्यायचे मला. नेक्स्ट इज ऍड 5 ऍड 3 1 2 3 and less 5 again less 5 add 1. Answer is चॅट करा. चॅट करा. व्हेरी गुड मल्हार, देवांश व्हेरी गुड.
प्रतीक तू कसं आलं बाळा आन्सर? 4 आहे ना? सोहम व्हेरी गुड. 4 राहिले बघ. 1 2 3 4. आर्यन 4 आहे आन्सर. 1 2 3 4. 4 मिनिट्स राहिले ना प्ले. ओके 4. नेक्स्ट आहे ऍड 6. 5 6 and 6 less 5 add 3. 1 2 3 again add 5. That is our answer is very good Mallar. Very good. Answer किती आहे? Very good Devansh. Divesh very good. Pratik very good. Soham very good. Answer is 9. Last. Add 7, 5, 6, 7. Add 2. Less 5. Less 4. That is our answer is 0. Very good Malhar. Devansh start करायचंय बाळा. 0. Malhar very good. Pratik very good. Okay. Good. 0. Answer is 0. Very good Aryan. Okay. तर आता तुम्ही बघितलात की टूलचा यूज करून आपण कशी व्हॅल्यू क्रिएट केली, कसे सम्स देखील आपण इझिली विदिन अ सेकंड सॉल्व्ह केले, हो की नाही. आता पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला संस्थेबद्दलची माहिती देणार आहे. जर तुमचे पालक तुमच्या बरोबर नसतील तर प्लीज पालकांना सांगा की ह्या पीपीटी प्रेझेंटेशनच्या सेशनला तुमच्या बरोबर जॉईंट व्हायला. ओके. आणि पीपीटी प्रेझेंटेशनच्या नंतर आपण अजून सम्स तुम्हाला मी मॅथ्सचे ट्रिक्स दाखवणार आहे. तर कोणीही कुठे जायचं नाहीये. जर तुमच्या बरोबर तुमचे पालक नसतील तर त्यांना जॉईंट व्हायला सांगा पीपीटी प्रेझेंटेशन साठी. ओके. पुनश्च मी सर्व विद्यार्थी व पालकांचे या पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये स्वागत करते. आज जो आपण हा डेमो लेक्चर पाहत आहात तो सक्सेस अबॅकस इन एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून पाहत आहात. आमची संस्था महाराष्ट्र आणि गोवा राज्यात कार्यरत असणारी संस्था आहे. तसंच आमच्या संस्थेला बेस्ट अबॅकस इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र हा पुरस्कार देखील दिलेला आहे. मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं होतं. तसंच आमच्या संस्थेला ब्रँड ऑफ महाराष्ट्र हा नुकताच जुलैमध्ये एक कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार आपले उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मिळाला होता. इथे तुम्ही पाहू शकता कंपनीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. भारत सरकार कंपनी कायद्याच्या असलेलं रजिस्टर तुम्ही पाहू शकता. तर 3 डिसेंबर 2013 साली आपली संस्थेची स्थापना झाली. आज जर चालू वर्ष पाहिलं तर 2024 हे वर्ष चालू आहे. म्हणजेच 10 वर्ष कंप्लीट करून आमची संस्था 11व्या वर्षामध्ये यशस्वीपणे पदार्पण करीत आहे. ह्या ठिकाणी भारत सरकारच्या कंपनी कायदे रजिस्टर असे प्रमाणपत्र तुम्ही पाहू शकता. आता आमच्या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे आमची संस्था महाराष्ट्र आणि गोवा राज्यात असलेली सध्याची अग्रगण्य संस्था आहे. 25,000 पेक्षाही विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे आमची हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. 3.5 पेक्षाही जास्त फ्रँचायझी नेटवर्क आमच्या संस्थेची आहे. तसंच महाराष्ट्राची नंबर 1 इन्स्टिट्यूट म्हणून आपल्याला घोषित केलेला आहे. तर अबॅकस अध्यापन 10 वर्षाहूनही अधिक अनुभव असलेली आमची संस्था आहे. आणि आता 11वं वर्ष ही सक्सेसफुली, जसं नाव आहे तशीच आमची संस्था सक्सेसफुली आघाडीवर असलेली संस्था आहे. तर अबॅकस अध्यापनाच्या क्षेत्रातील महाराष्ट्राचं ब्रँड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार आपल्या संस्थेला दिलेला गेलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता 11 एप्रिल 2023 रोजी बेस्ट अबॅकस इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र ह्या पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलेलं होतं. त्यावेळेस हे छायाचित्र आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर तसंच अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला. त्यावेळेला आमचे CEO किरण पाटील सर यांनी हे
पुरस्कार स्वीकार करताना हे छायाचित्र आहे. तसंच 2 मार्च 2024 रोजी बेस्ट अबॅकस इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्राचा पुरस्कार दिला गेला होता. अभिनेते संतोष जुळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला होता आपल्याला. जुलै 2024 आता जुलै गेला त्यावेळेला आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील तसेच डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचा ब्रँड हा पुरस्कार आपल्याला देण्यात दिला होता. त्यावेळेला तो पुरस्कार स्वीकारताना आमचे CEO किरण पाटील सर, तसंच 7 जुलै 2000 सकाळ पेपरच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वृत्तपत्रामध्ये सक्सेस अबॅकस बद्दल विशेष आर्टिकल प्रसिद्ध झालेलं होतं. नुकतंच 2 ऑक्टोबरला आमची फ्रँचायझी मीट झालेली, त्यावेळेचं हे छायाचित्र तुम्ही बघू शकता. आमची शिष्यवृत्ती त्यावेळेला मान्यवर अभिनेता स्वप्नील जोशी सर यांच्या उपस्थित हा भव्य कार्यक्रम झालेला होता. त्यावेळेचं हे छायाचित्र आहे. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला अबॅकस बद्दलची माहिती सांगणार आहे. अबॅकस टूल मी आत्ताच मुलांना याची ओळख करून दिली की ह्या टूलच्या ह्याने आपण झिरो म्हणजे सर्व माध्यमातील किंवा सर्व बोर्डातील विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. आता ह्या कोर्सचे काही उद्दिष्ट आहे. सर्वप्रथम म्हणजे मुलांची एकाग्रता वाढवणे. मित्रांनो, आपण पाहू शकता की अलीकडच्या काळात ना विद्यार्थी असो किंवा पालक असो, एकच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो की आमचा पाल्य एका जागी बसत नाही. त्याचं मन चंचल असतं, काही ना काही त्याला करावंसं वाटत असतं. म्हणजेच काय, तर आपल्या पाल्याकडे एकाग्रताची कमी असते. ह्या कोर्सच्या मदतीतून आपली पाल्याची एकाग्रता वाढते. म्हणजेच काय, एका जागेवर जास्तीत जास्त वेळ बसायला लागतो. आणि ह्या कोर्सच्या माध्यमातून ना तो इतर विषयांचा अभ्यास देखील एकाग्रताने करण्यासाठी त्याला मदत होते. स्मरणशक्ती वाढली. शाळेतून आता हल्ली मुलं आली ना, आपण प्रश्न विचारला की शाळेत काय केलं, तर सहज उत्तर देतात की मला माहित नाही. म्हणजेच काय, कुठे ना कुठेतरी आपल्या पाल्याची स्मरणशक्ती विकसित होत नाहीये. तर आमचा जेव्हा हा कोर्स आपला पाल्य कोर्स जॉईन करतो, तर ह्या कोर्सच्या माध्यमातून आपल्या पाल्याची स्मरणशक्ती ही विकसित होताना आपल्याला नक्कीच दिसून येईल. मित्रांनो, आत्मविश्वासाने केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला यशाकडेच नेते. म्हणून आपला हा जो कोर्स आहे सक्सेस अबॅकस हा ऑनलाईन माध्यमातून होतो. म्हणूनच आजच्या ह्याच्यामुळे काय होतं, मुलांची आत्मविश्वास वाढतो. आणि आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये नक्कीच तुमची मुलं आघाडीवर राहतात. तर तुम्ही ह्या उद्दिष्ट आपल्या ह्या कोर्सच्या माध्यमातून साध्य होतात. आता अबॅकस कोर्सचे फायदे काय, तर मुलं संगणकपेक्षाही फास्ट कॅल्क्युलेट करतात. अगदी 0 ते 10 लाखापर्यंतच्या संख्या असतात, ती मुलं ना कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट कॅल्क्युलेट करतात. आज तुम्ही बघाल काही काही स्पर्धा परीक्षा असतात ज्याच्यामध्ये गणित हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि ह्या कोर्सच्या माध्यमातून ना मुलं अवघड वाटणारा विषय म्हणजे काय, गणित हा सोडवण्यासाठी लागणारा जास्तीत जास्त वेळ ह्या ठिकाणी दूर होण्यासाठी मदत होते. कारण आपल्या स्कूल्समध्ये किंवा म्हणा स्कॉलरशिपच्या एक्झाम्स असतात, तर त्या एक्झाम्समध्ये क्रायटेरिया असतो की मुलांना एकदा अचूक उत्तर तर हवं, पण त्याचबरोबर एक टाइम लिमिट असते. जेव्हा मुलं हा अबॅकसचा कोर्स करतात तर अचूक उत्तराबरोबर ते वेळेचेही मॅनेजमेंट करतात. आता 2 ते 99 पर्यंतचे पाढे आपल्याला जरीही सांगितलं तरी आपले पाढे 30 पेक्षा जास्त आपण बायहार्ट करू शकत नाही. जरीही बायहार्ट केले तरीही आपण नंतर ते विसरतो. तर आपण या अबॅकसच्या कोर्सच्या माध्यमातून मुलांना 2 ते 99 पर्यंतची पाढे बायहार्ट न करता ती क्रिएट करायची कला त्यांना अवगत करून देतो. ज्याच्यामुळे मुलं 2 ते 99 पर्यंतची पाढे पाठ न करता क्रिएट करतात आणि ते आन्सर्स करतात. इथे काय तुम्ही एक्झाम्पल्स बघू शकतात. 99 × 98, 93 × 97.
ह्यासारखे जे सम्स आहेत काही सेकंदांमध्ये सोडत किंवा ह्याच्यापेक्षाही कठीण सम्स असतात ते मुलं आहेत ना काही सेकंदांमध्ये सोडवतात. तसंच मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती व बौद्धिक क्षमता ही वाढताना नक्कीच तुम्हाला मुलांमध्ये हे दिसून येईल. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आमचा विद्यार्थी हर्षवर्धन देशमुख ह्याने कमीत कमी वेळेत 2 अंकी पाढे बोलण्याचा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड आज त्याच्या नावावर आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही गुगल सर्च देखील करू शकता. तुम्हाला त्याच्या सविस्तर माहिती तिथेही मिळेल. सक्सेस ॲबॅकस कोर्स विषयी अधिक माहिती म्हणजे आता 100% कोर्स हा आपला फक्त आणि फक्त 4 लेवल मध्ये आहे. तर मित्रांनो, आज बघाल तर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही जा, ॲबॅकस हा फक्त आणि फक्त 34 फॉर्म्युल्यांवर अवलंबून आहे. आणि हे जो 34 फॉर्म्युलेज आहेत तो आमच्या ॲबॅकसच्या सक्सेस ॲबॅकसच्या एक्सपर्ट टीमने रिसर्च करून फक्त आणि फक्त 4 लेवलमध्ये हा कोर्स विभागलेला आहे. आणि हा कोर्स 4 लेवलमध्ये असल्यामुळे आपल्या पाल्याची वेळेची बचत तर होते, पण आपल्या पैशाचीही बचत होते. त्याबद्दल मी आपल्याला पुढे अजून माहिती देणारच आहे. आता आपला हा अभ्यासक्रम जो 4 लेवलमध्ये आहे तो काय काय आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा अबॅकस कोर्स जो आहे तो फक्त 34 फॉर्म्युल्यांवर बेस्ड आहे. आणि हा कोर्स आपल्या एक्सपर्ट टीमनी 4 लेवलमध्ये विभागलेला आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर ॲडिशन, बेरीज, सबट्रॅक्शन वजाबाकी, मल्टिप्लिकेशन गुणाकार, डिव्हिजन भागाकार, डेसिमल दशांश, टेबल म्हणजे पाढे, वर्गमूल्य, स्क्वेअर रूट आणि घन मूल्य म्हणजे क्यूब रूट. तर हे सारे घटक आपल्या ह्या 4 लेवलमध्ये कंप्लीट होणार आहेत. इथे काय तुम्ही उदाहरणं पाहू शकता, मल्टिप्लिकेशनची, ॲडिशन सबट्रॅक्शनची, डेसिमल पॉइंट्सची. तर ह्यापेक्षाही अजून मोठी मोठी उदाहरणं मुलं काही सेकंदांमध्ये सॉल्व्ह करतात. तर दरवर्षी आपली संस्था नॅशनल लेवल कॉम्पिटिशनचं आयोजन करते आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण मुलांना 5 सायकल बक्षीस देतो. तसंच आपण 4th लेवलच्या एक्सलंट स्टुडंटला 10,000ची स्कॉलरशिप देखील देतो, ज्याच्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळतं. आज जर पाहिलं तर इतर ठिकाणी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिलं जातं, कारण आपण अशा प्रकारची पारितोषिक विद्यार्थ्यांना देतो. ह्यातून विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे 4थ्या लेवलचा जो सर्वोत्कृष्ट विद्यार्थी असतो त्याला आपण 10,000ची स्कॉलरशिप देतो. तर का, तर मुलांना एक प्रबोधन मिळायला पाहिजे, विद्यार्थी हा प्रगतीपथावर राहिला पाहिजे. या उद्देशाने ना आपण दरवर्षी अशा स्वरूपाच्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी देत असतो. आता अबॅकस किट. तर जेव्हा आपल्या पाल्याचं आमच्या अबॅकस मध्ये ऍडमिशन, सक्सेस अबॅकस मध्ये आपण ऍडमिशन करतो, त्यावेळेला आपण असं किट मुलांना देतो. जेव्हा मुलाची 1st लेवल असते तेव्हा 1st लेवलचं बुक, ही टूल आणि हे कॅरी करण्यासाठी ही सुंदरशी बॅग आपण मुलांना देतो. आणि जेव्हा 2nd लेवल, 3rd लेवल, 4th लेवलला जेव्हा तो जातो तेव्हा त्याचे ते बुक्स आम्ही कुरिअर थ्रू सेंड करतो. 2nd लेवलचं 2nd लेवलला, 3rd आणि 4th लेवल वाईज आम्ही सेंड करतो. मोस्ट इम्पॉर्टंट, पालकांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा हा ऍस्पेक्ट आहे की फी स्ट्रक्चर. आता तुम्ही इथे बघू शकता की आमचा जो हा फी स्ट्रक्चर आहे तो 4 लेवल्स मध्ये आहे. फर्स्ट तुम्ही बघू शकता की रजिस्ट्रेशन. आता मी मगाशी तुम्हाला जे किट दाखवलं त्याच्यामध्ये टूल, 1st लेवलचं बुक आणि ते कॅरी करण्यासाठी बॅग, तर हे सगळे जे किट आहे त्याची रजिस्ट्रेशन फीज आहे 1500 रुपये. जेव्हा आपण आपल्या मुलाचं, पाल्याचं ऍडमिशन करतो तेव्हा ही किट आपण कुरिअर थ्रू सेंड करतो. नंतर आपला जो कोर्स आहे तो 4 लेवल्स मध्ये डिवायडेड आहे.
जर तुम्ही एकंदरीत बघितलं तर प्रत्येक लेवल हा 3 महिन्याचा आहे. म्हणजेच काय की साधारणतः 12 ते 14 महिन्यांमध्ये आपला हा कोर्स कंप्लीट होतो. आणि हर लेवलची जर फीस बघितलं तर 3,000 रुपये अशी फीस आहे. तर जसं लेवल 1 चं ड्युरेशन आहे 3 to 4 मंथ्स, त्याची फीस आहे 3,000. लेवल 2 ची पण 3 मंथ्स, त्याची फीस आहे 3,000. लेवल 3 ची 3 मंथ्स फीस आहे 3,000 आणि लेवल 4 ची 3 मंथ्स 3,000. एकंदरीत हा पूर्ण 4 लेवलचा जो कोर्स आहे तो फक्त आणि फक्त 13,500 मध्ये कंप्लीट होतो. मी जसं मगाशी म्हटलं होतं की सक्सेस अबॅकसच्या माध्यमातून मुलांची वेळेची आणि पालकांची पैशाची बचत होते, ते अशा प्रकारे. तर आज जर मार्केटमध्ये तुम्ही पाहिलात तर अबॅकस प्रोव्हाइड करणारे कंपनीज खूप साऱ्या आहेत. आणि जर पालकांनी तुम्ही विचार केला तर कोणाची 8 लेवल, कोणाची 10 आणि कोणाची 12 लेवल अशी वेगवेगळे लेवल्स आहेत. तर मित्रांनो, जनरली आपण 8 लेवल पकडलं आणि 8 लेवलची जर आपण फीस घेतली तर एक लेवलची 3,000 रुपये. तर तुम्हीच कॅल्क्युलेट करा की साधारणतः किती होईल. 8 लेवल आहेत आणि एका लेवलची जर 3,000 रुपये तर साधारणतः 24,000 रुपये फीस होते, प्लस त्यांची रजिस्ट्रेशन फीस असते. तर हा पुरं बघितला तर 25 ते 50,000 पर्यंतची रक्कम आम्हाला मोजावी लागते. आणि आपल्याकडे हा संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तो फक्त आणि फक्त 13,500 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपण ड्युरेशन बघितला तर आपल्याकडे 12 ते 14 महिन्यांचा हा कोर्स पूर्ण होतो. आणि बाहेर जर आपल्याला हाच कोर्स पूर्ण करायचा असेल तर अगदी 2 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतचा कालखंड द्यावा लागतो. याचाच असा अर्थ होतो की ना, आपल्याकडे वेळेची आणि पैशाची बचत या सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून होते. आणि म्हणूनच सक्सेस अबॅकसला प्रचंड मागणी आहे. त्यासाठी आहे ना, पालक आणि विद्यार्थी आमच्याकडे ऍडमिशन साठी धडपडत असतात. याचंच कारण असंच आहे की आपल्याकडे वेळेची आणि पैशाची मोठी बचत पाहायला मिळते. आता आपल्याकडे इन्स्टॉलमेंटची ही फॅसिलिटी आहे. तर 3 इन्स्टॉलमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे. जर आपण जेव्हा ऍडमिशन घेतो फर्स्ट लेवल साठी तेव्हा आपल्याला 4,500 पे करायचे असतात. सेकंड लेवलला जेव्हा मुलगा जातो तेव्हा 4.5 विद्यार्थी आणि थर्ड लेवलला जेव्हा तो जातो तेव्हा 4.5. असे 3 इन्स्टॉलमेंट मध्ये आपण ही फीस पे करू शकता. आणि इथे प्रत्येक लेवल कंप्लीट झाल्यानंतर आहे ना, मुलांची एक्झाम घेतली जाते आणि पालकांना देखील हा रिझल्ट दाखवला जातो. आणि प्रत्येक लेवलचा आम्ही सर्टिफिकेट देखील प्रोव्हाइड करतो स्टुडंटला. आता इथे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत की 100% अटेंडन्स. मित्रांनो, 100% अटेंडन्स असणं कंपल्सरी आहे. कारण आपण आठवड्यातून 3 दिवस क्लासेस घेतो. त्या 3 दिवसामधून 2 दिवस आपण प्रॉपर टीचिंग करतो आणि तिसऱ्या दिवशी आपण डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवतो. जर कोणाला काही डाऊट्स असतील, कोणाला काही कळलं नसेल तर आपण थर्ड डेला ते कम्प्लीट करतो. त्यामुळेच काय माहितीये की विद्यार्थ्यांचं 100% अटेंडन्स असणं हे फार गरजेचं आहे. आपण जर काही होमवर्क देतो तर मुलांनी ती घरी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. 20% इन्व्हॉल्वमेंट पॅरेंट्सची नक्कीच हवी असते. कारण मुलं न्यू असतात त्या कोर्सला. प्रॅक्टिस केल्याने त्यांची जी स्पीड असते ती वाढते. म्हणून 20% इन्व्हॉल्वमेंट पॅरेंट्सची असते. आता चेकिंग इज डन बाय पॅरेंट्स. म्हणजेच काय, जर टीचर्स काही होमवर्क देतात तर त्याचा होमवर्कचा फोटो काढून तुम्ही टीचर्सला व्हॉट्सअप करायचा असतो, जेणेकरून आम्ही तो चेक करून मुलांना फीडबॅक देऊ शकतो. आता फीस वन्स पेड इज नॉट रिफंडेबल अँड ट्रान्सफरेबल. वन रजिस्टर वन स्टुडंट अलाउड. म्हणजेच एखाद्याच्या घरी 2 मुलं असतील तर 2 मुलांचे वेगवेगळे रजिस्टर करावं लागणार आहे. आता इथे संस्थेचे आमच्या वैशिष्ट्य आहे. सक्सेस अबॅकस इन एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही सेंट्रल गव्हर्नमेंट इंडिया रजिस्टर्ड कंपनी आहे. त्याचं सर्टिफिकेट देखील मी तुम्हाला दाखवलं आहे. तशीच आमची संस्था महाराष्ट्र व गोवा राज्यात कार्यरत संस्था आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक शाखा आमच्या आहेत. साताराच्या ऐवजी पुणा,
सांगली, कोल्हापूर, नवी मुंबई, जालना, भंडारा, धाराशिव, नागपूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा इतर ठिकाणी ही आमची संस्था आहे. महाराष्ट्रातील नंबर 1 अबॅकस इन्स्टिट्यूट म्हणून नक्कीच आमच्याकडे पाहिलं जातं. आता सक्सेस अबॅकस का, सर्वांनाच प्रश्न पडला असेल. तर वेल नोन अँड रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र. नंबर 1 इन्स्टिट्यूट, ब्रँड ऑफ महाराष्ट्र अशी पुरस्कारांनी सन्मानित केलेली आमची इन्स्टिट्यूट आहे. आजच्या तारखेला आघाडीची संस्था आहे आमची. तसेच आमच्याकडे वेल ट्रेन्ड अँड सर्टिफाईड ट्रेनर टीचर्स आहेत. मगाशी देखील मी तुम्हाला सांगितलं की आमचा जो सिलेबस आहे तो 100% सिलेबस फक्त आणि फक्त 4 लेवल मध्ये कम्प्लीट आहे. तर दरवर्षी आमच्याकडे नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स होतात. त्याच्यामध्ये मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून 5 सायकल म्हणून आम्ही मुलांना बक्षीस देतो. तसंच 4th लेवलचे एक्सिलंट स्टुडंटला आम्ही 10,000ची स्कॉलरशिप देखील देतो, जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळावं. आमच्या कोर्समध्ये आम्ही प्री वेदिक मॅथ्स देखील शिकवतो. हे एक ऍडव्हान्टेज आहे पालकांनी तुमच्यासाठी की तुम्ही हा कोर्स 13,500चा तुम्ही फक्त आणि फक्त वेदिक मॅथ्सची जरी बाहेर इन्क्वायरी करायला गेलात तर 12 ते 15,000चा फक्त वेदिक कोर्स आपल्याला अवेलेबल आहे मार्केटमध्ये. आणि तोच कोर्स आपण ह्या अबॅकस कोर्स बरोबरच फ्री देतोय. तसंच कॉम्प्लिमेंटरी प्रॅक्टिस अँड डाऊट क्लिअरिंग सेशन्स आर अवेलेबल. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर आपल्या पाल्याला 3 दिवस आपलं क्लासेस होतात, ज्याच्यामध्ये 3rd डे आपला डाऊट क्लिअरिंग सेशन असतं, ज्याच्यात विद्यार्थ्याला काही समजलं नाही, त्याला काही डाऊट्स असतील तर त्या दिवशी आपण ते क्लिअर करतो. तसंच 10 वर्षाची आमची जर्नी ही सक्सेसफुल जर्नी आहे. त्याच्यामध्ये 3.5 पेक्षाही जास्त फ्रँचायझी नेटवर्क आहे आजच्या तारखेला आमचे. आता ऑनलाईन क्लास का, तुम्ही म्हणत असाल ऑफलाईन किती सारे क्लास आहेत, घरच्या जवळ आहे. तर बघितलं तर आजचं दगदगीचं जीवन, पॅरेंट्स वर्किंग पॅरेंट्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेही नेणं आणणं इम्पॉसिबल असतं किंवा पैशाचा खर्च तो वेगळा असतो मुलांना सोडायचा आहे. ऑनलाईन क्लासमध्ये कधी काय रिझन झालं, पाऊस पडला, कधी लाईट नाही, हे नाही आहे, तर ऑनलाईन क्लासेस ऑफलाईन क्लासेस बंद असतात. ऑनलाईन असल्यामुळे सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे की विद्यार्थ्याला घरीच बसायचं आहे. त्याला किट अवेलेबल आहे, आम्ही कुरिअरने किट सेंड करतोय. त्याचबरोबर त्याला फक्त तुमचा डिव्हाइस हवा आहे आणि डेटा, ह्या गोष्टी असेल तर विद्यार्थी इझिली ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करतो. तसंच जर कुठे काय फंक्शन असेल, तुम्ही कुठे फिरायला गेलात तर हे 2 वस्तू, एक बुक, टूल आणि मोबाईल डिव्हाइस तर आपल्याकडे असतो. तो कुठेही गेला तर मुलं हा कोर्स कुठेही अटेंड करू शकतात. त्याच्यामुळे 100% अटेंडन्सचा जो क्रायटेरिया आहे तो आमचा इथे फुलफिल होतो. तसंच पालकांनी ऑनलाईन असल्यामुळे पालक वेळोवेळी मुलांवर किंवा शिक्षक कशी शिकवतात ह्याच्यावर लक्ष देऊ शकतात. काय अडचण आली, काय क्वेश्चन विचारायचं, डाऊट असेल तर तुम्ही तिथेच पालक शिक्षकांबरोबर संवाद साधू शकतात. नक्कीच आमचा हा कोर्स रिझल्ट ओरिएंटेड आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा व्हिडिओ ऑन करून प्रायव्हेटली घेतला जातो. तसंच प्रत्येक मुलाकडे आम्ही वैयक्तिक लक्ष देखील देतो. कोणतेही घटक त्यांना समजत असेल, काही डाऊट्स असतील तर तेव्हाच्या तेव्हा आम्ही क्लॅरिफाय करतो किंवा डाऊट क्लिअरिंग सेशन मध्ये आम्ही त्या मुलाला परत ते शिकवलं जातं. जोपर्यंत विद्यार्थी फर्स्ट लेवल अबाउट 75% काढत नाही तोपर्यंत त्याला आम्ही पुढच्या लेवलला पाठवत नाही. लेवल पूर्ण झाल्यानंतर मुलांची प्रॉपर प्रोग्रेस पालकांना दाखवली जाते. तसंच मुलांना हर एक लेवल नंतर त्यांची एक्झाम घेतली जाते, त्याचं सर्टिफिकेशन पालकांना दाखवलं जातं. 10,000पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन हा कोर्स पूर्ण आतापर्यंत केलेला आहे. इथे काही आमच्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशन झाले, त्याची छायाचित्र तुम्ही बघू शकता. हे 2017 सालीचं आहे नॅशनल लेवल कॉम्पिटिशन. बक्षीस समारंभ आहे.
वेगवेगळे मान्यवर आमच्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनला उपस्थित असतात. मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी, त्यांना एनकरेज करण्यासाठी हे 2014 साली झालेलं नॅशनल लेवल कॉम्पिटिशन आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही 5 सायकल बक्षीस देतो आणि 4th लेवल एक्सिलेंट स्टुडंटला 10,000ची स्कॉलरशिप. हे छायाचित्र आहे लॉकडाऊनच्या वेळेला, जेव्हा आपले ब्रँड अँबॅसिडर डॉक्टर अमोल कोले सर आणि आमचे CEO किरण पाटील सर यांनी पॅरेंट विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधलेला होता. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना. तसंच 2022-23 ला झालेलं नॅशनल लेवल कॉम्पिटिशन स्पर्धा, अशा प्रकारचे ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट मुलांना दिले जातात. हे 5 सायकल बक्षीस, तसंच 10,000ची स्कॉलरशिप. आमचे संस्थेचे CEO किरण पाटील सर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 2023 आणि 24 साली झालेले नॅशनल लेवल कॉम्पिटिशनचं हे छायाचित्रण आहे. हे मुलं सम सॉल्व करताना. तसंच आमच्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशनला पालकांचा देखील आम्हाला उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो. 10,000ची स्कॉलरशिप देताना 2023-24 लास्ट इयरचा आहे. श्रेयस जाधव ह्या विद्यार्थ्यांनी ही स्कॉलरशिप पटकावली होती. मगाशी देखील मी सांगितले की 2 ऑक्टोबरला आमची शिष्यवृत्ती सक्सेस अबॅकसची आहे. फंक्शन झालेला फ्रँचायझी मीट, त्यावेळेला आमचे आताचे ब्रँड अँबॅसिडर स्वप्नील जोशी सर यांच्या बरोबर हा भव्य दिव्य समारंभ पार पडलेला होता. ही आहे सक्सेस अबॅकसची शिष्यवृत्ती रुंदी. तर तुम्ही बघितलात की पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी आपल्याला संस्थेबद्दलची सविस्तर माहिती दिली. आता विद्यार्थ्यांनी पेन व बुक परत घेऊन बसायचं आहे. आपण वैदिक मॅथ्सची काही छान छान ट्रिक्स मी आता तुम्हाला दाखवणार आहे. प्लीज. भारतीय गणितज्ञ स्वामी भारतीकृष्ण तीर्थ यांनी 1965 मध्ये वैदिक मॅथ्सच्या 16 सूत्रांवर एक पुस्तक प्रकाशित केलेलं आणि हे पुस्तक जगातलं सर्व पहिल्याच वैदिक मॅथ्सचं पुस्तक होतं. आता वैदिक मॅथ्स जे आहे ते बेसिकली 2 मेथड्स आहेत. एक स्पेसिफिक मेथड आणि जनरल मेथड. स्पेसिफिक मेथड म्हणजे एक स्पेसिफिक नंबरवर असतं आणि जनरल मेथड म्हणजे आपण कोणत्याही नंबरवर यूज करतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे स्पेसिफिक मेथड. आता हे जे स्पेसिफिक मेथड आहे त्याचे बेस नंबरवर डिपेंड असतं. सगळ्यांनी ते लक्ष द्यायचं आहे. आता हे बेस नंबर कोणते? तर हे बेस नंबर आहे 10, 100, 1000, 10,000. ओके. आता मी फर्स्ट एक्झाम्पल दाखवतो. 93 into 95. सिंपल 3 स्टेप्स मध्ये आपण ह्याचा आन्सर काढणार आहोत. फर्स्ट, आता 91 पासून ते 99 पर्यंतचा बेस नंबर किती आहे? 100. सॉरी, ह्याचा बेस नंबर आहे 100. ओके. स्टेप 1. स्टेप 1 आपण काय करणार आहोत? 100 मायनस 93 and 100 मायनस 95. ओके. बेस नंबर मधून आपण हे नंबर्स लेस करणार आहोत. आता 100 मायनस 93 आन्सर इज 7 आणि 100 मायनस 95 आन्सर इज 5. सगळ्यात पहिला काय करायचं? हे जे आन्सर्स आले आहेत ते त्या नंबर्सच्या वर लिहून घ्यायचे. 93 चे इथे आन्सर किती आले? 7 आणि 95 चे इथे 5. स्टेप 2. आपण काय करणार आहोत? क्रॉस सबट्रॅक्शन. ओके. क्रॉस सबट्रॅक्शन म्हणजे 93 मायनस 5
और 95 मायनस 7 कोणताही एक नंबर तुम्ही घेऊ शकता. 93 मायनस 5 घेऊ शकता किंवा 95 मायनस 7 घेऊ शकता. ओके, आन्सर दोघांचंही सेम येणार. मी दोन्ही लिहून दाखवते. सेम बघा. तो 93 मायनस 5 95 मायनस 7. आन्सर आपलं येतं 88. दोघांचेही आन्सर 88च येतात. त्याच्यामुळे आपण कोणताही एक नंबर घेऊ शकतो. तुम्ही घेते 93 मायनस 5. हे आलं आपलं फर्स्ट आन्सर. ओके, आता स्टेप 3. स्टेप 3 मध्ये आपण ह्या दोन नंबर्सला मल्टिप्लाय करणार आहोत. ओके, 7 into 5 आन्सर इज 30. आपला आन्सर आलं 8835. बघितलं, सिंपल 3 स्टेप मध्ये आपण आन्सर काढलं. 2 डिजिट नंबरचे आन्सर काढले. कळालं का सगळ्यांना? ओके, मी अजून एक सम तुम्हाला दाखवते. थर्ड सम मी तुम्हाला करायला देणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. थर्ड समचा आन्सर तुम्ही काढणार आहात. प्लीज 96 मल्टिप्लाय बाय 94. ओके, आता स्टेप 1. स्टेप 1 परत आपण काय करणार आहोत? बेस नंबर आहे 100. 100 मायनस 96. 100 मायनस 94. आन्सर इज 4 6. स्टेप 2. स्टेप 2 मध्ये आपण काय करणार आहोत? क्रॉस सबट्रॅक्शन. क्रॉस सबट्रॅक्शन. आता 96 मायनस 6 मी करते. ओके, सो 96 मायनस 6 आन्सर इज 90. हे आलं आपलं फर्स्ट हाफ आन्सर. सेकंड हाफ स्टेप 2 सॉरी स्टेप 3. स्टेप 3 मध्ये आपण काय करणार आहोत? मल्टिप्लिकेशन. हे जे दोन आन्सर आले त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. 4 into 6. 4 6 24. आलं आन्सर? बघितलं, फक्त 3 स्टेप मध्ये तुम्ही 2 डिजिट मल्टिप्लिकेशनचं आन्सर काढू शकता विदिन अ सेकंड. ओके ओके, सो आता हा सम तुम्ही करायचा आहे आणि मला आन्सर व्हॉट्सअप करायचा आहे. 95 बाय 95. 95 मल्टिप्लाय बाय 95 हे सम तुम्ही करा आणि मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर लिहा. 95 मल्टिप्लाय बाय 95. पालकांनी इथे लक्ष द्यायचं. विद्यार्थ्यांनी तोपर्यंत सम करायचं आहे. तर आपण ह्या डेमो लेक्चरच्या माध्यमातून बघितलं की कशा पद्धतीने आपण व्हॅल्यू क्रिएट केल्या, तसंच कशा पद्धतीने आपण मी काही सम्स देखील शिकवले, कॅल्क्युलेशन करून काही सम्स देखील शिकवले. प्रतीक व्हेरी गुड. तसंच पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी आपल्याला संस्थेबद्दलची माहिती दिली. कसं अबॅकस मुळे मुलं फास्ट कॅल्क्युलेट करू शकतात. तसंच आपण सक्सेस अबॅकसला ऍडमिशन का घेतलं पाहिजे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा कसा फायदा होणार आहे, अबॅकस मुळे मुलं कशी गतिमान व प्रगतिशील राहतील, त्यांची कशी ग्रोथ होणार आहे. मला सम रॉंग आहे परत एकदा कर. तसंच मी तुम्हाला काही वैदिक मॅथच्या छान छान ट्रिक्स देखील दाखवल्या. तर हे सगळं आपण ह्या सक्सेस अबॅकसच्या फ्री डेमो लेक्चरच्या माध्यमातून बघितलं. मित्रांनो, आज स्पर्धेचा युग आहे आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये जो विद्यार्थी गतिमान व प्रगतिशील असतो तोच विद्यार्थी
आघाडीवर राहतो आणि हेच काम गेली 10 वर्ष आमची संस्था सक्सेस अबॅकस ही करते. आम्ही मुलांमध्ये कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट कॅल्क्युलेट करायची तंत्र मुलांना अवगत करतो. त्याच्यामुळे मुलांचं गणित ह्या विषयात पायाभक्कम होतोच, पण ते इतर विषयांमध्येही सरस ठरतात. आणि हेच आम्ही गेली 10 वर्ष करत आहोत, ज्याच्यामुळे मुलं गणितामध्ये गतिमान व अचूक ठरतात आणि या स्पर्धेच्या युगामध्ये ते आघाडीवर राहण्यासाठी अबॅकस त्यांना खूप फायदेशीर ठरतो. आज जर तुम्ही बघितला तर स्पर्धेचं युग आहे आणि ह्या युगामध्ये गणित हा विषय फार महत्वाचा आहे. तर ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वात महत्वाचं असतं की अचूक उत्तराबरोबरच वेळेचंही बंधन असतं. जेव्हा विद्यार्थी आमचा हा कोर्स कम्प्लीट करतात ना, तेव्हा हा जो तो प्रॉब्लेम असतो त्यांचा अचूक उत्तर, तर ते त्यांना मदत होते. ते अचूक उत्तराबरोबर वेळेचंही ते बरोबर नियंत्रण करतात. तर आपल्या ह्या कोर्समुळे नक्कीच मुलांना फायदा झालेला आहे. आमच्या संस्थेमध्ये ज्या मुलांनी हा कोर्स व्हेरी गुड देवांश, दिवेश व्हेरी गुड, आर्यन आन्सर रॉंग आहे, परत एकदा कर, आन्सर रॉंग आहे, परत एकदा कर. तर मुलं नक्कीच ह्याला अबॅकस जेव्हा हा कोर्स कम्प्लीट करतात तेव्हा त्यांना ह्याचा खरंच खूप फायदा होतो. मुलांची स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते आणि हे सर्व बदल तुम्हाला तुमच्या पाल्यात देखील दिसून येतील. तुम्हालाही तुमच्या पाल्याला आजच्या या स्पर्धेच्या युगावर आघाडीवर बघायचं असेल, व्हेरी गुड आर्यन, आघाडीवर बघायचं असेल तर हा सक्सेस अबॅकसचा जो हा कोर्स आहे नक्कीच तुमच्या विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. तर माझी सर्व विद्यार्थी पालकांना विनंती आहे की तुम्ही पण तुमच्या पाल्याचं ऍडमिशन लवकरात लवकर मला कन्फर्मेशन द्या. दर बुधवारी आमच्या संस्थेमधून किट डिस्पॅच येतं. जर मंगळवारपर्यंत तुम्ही तुमच्या पाल्याचं कन्फर्मेशन दिलात तर बुधवारी त्याचं मी किट डिस्पॅच करेन. आणि जर अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉल करा. माझा नंबर तुमच्याकडे आहे. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर तुम्हाला समजून सांगेन. आणि आज हा डेमो लेक्चर आपण शेवटपर्यंत सगळ्यांनी अटेंड केला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि हा डेमो लेक्चर इथे संपला असं जाहीर करते. धन्यवाद.